ते मला म्हणायचे, तू जरा शारीरिक वजन वाढले, तू जरा शारीरिक वजन कमी कर, पण राजकीय वजन वाढव. अजित पवारांच्या आठवणीत रोहित पवारांना अश्रू अनावर. एकसंघपणानं काम करावं हे दादांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पाहत असताना नियतीनं घात केला आणि स्वप्न अधुरं राहिलं. मात्र आजही पवारांचा हुकमी एका अजितदादाच. जयंत पाटलांचं विलिनीकरणाबाबत मोठं विधान. महाराष्ट्राने दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला. अजितदादांनी पहिल्यांदा आपलं टायमिंग चुकवलं. मुख्यमंत्र्यांनी शोक प्रस्तावावेळी व्यक्त केलं दुःख. ती सकाळ महाराष्ट्राला अंतःकरणाला चटका लावून जाणारी. असे मित्र पुन्हा मिळत नाहीत. दादांच्या आठवणीत उद्धव ठाकरे भाऊक, तर त्यांची बदनामी करणारे आता हळहळ व्यक्त करतायत. सत्ताधाऱ्यांना लगावला टोला. मुंडवा जमीन प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटलांचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे. दिग्विजय पाटलांना पोलीस अटक करण्याची शक्यता. दिग्विजय अमेडिया कंपनीत भागीदार. ठाण्यात पहिल्याच महासभेत भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी. महापौर दालनाबाहेर भाजप नगरसेवकांची घोषणाबाजी. शिवसेना जाणीवपूर्वक भाजपला डावलत असल्याचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध. सांगलीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा, तर परभणीत रास्ता रोको. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर संतप्त शेतकऱ्यांची घोषणाबाजी. गौरी गर्जे मृत्यू प्रकरणी पती अनंत गर्जेला जामीन मंजूर. 22 नोव्हेंबर 2025ला गौरी गर्जेनं केली होती आत्महत्या. राज्यात मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाच्या सरी. काढणीला आलेल्या रवी पिकांचं नुकसान. कोकणात अवकाळीचा फळबागांना फटका. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार. भोपाळमधली धक्कादायक घटना. आरोपी आणि पीडित एकाच कोचिंग क्लासमधले विद्यार्थी.